नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील 6 आरोपींची निर्दोष मुक्तता। राहुरी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील 6 आरोपींची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून हा खोटा गुन्हा आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। 26 सप्टेंबर 2021 रोजी राहुरी तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मुख्य आरोपीने तिला तिची हरवलेली आई ही एका घरात असल्याचे सांगून त्या अल्पवयीन मुलीला त्या घरात नेले व त्या मुलीवर अत्याचार केला। आरोपींच्या घरचे व इतर आरोपींना त्या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना घटनेबद्दल कुणाला सांगू नका, तसेच मुलगी गरोदर राहिल्यास आम्ही सर्व खर्च करू अशा धमक्या दिल्याचे आरोप सदरील 6 आरोपींवर केले होते। त्या अनुषंगाने सदर घटनेची फिर्याद त्या अल्पवयीन मुलीने राहुरी पोलीस स्टेशन येथे दिली। सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली होती। पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपासाअंती आरोपींविरुद्ध विशेष सत्र न्यायालय अहमदनगर येथे दोषारोपपत्र दाखल केले। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी एकूण 9 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या। त्यामध्ये पीडितेची साक्ष सर्वात महत्त्वाची होती। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट परिमल फळे यांनी साक्षीदारांचे उलट तपास घेतले। त्यामध्ये ॲडव्होकेट फळे यांनी पीडितेचा घेतलेला उलट तपास, पीडितेच्या काकांचा आणि वैद्यकीय अधिकारी यांचा घेतलेला उलट तपास महत्त्वाचा ठरला। आरोपीतर्फे ॲडव्होकेट फळे यांनी हा गुन्हा त्यांच्या आशिलांनी केलेला नसल्याचा तसेच फक्त मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून हा खोटा गुन्हा आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेला असल्याचा बनाव घेतला। या प्रकरणातील साक्षीदारांचे उलट तपास व न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद विशेष सत्र न्यायाधीश M.H. मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता केली। सदर खटल्याकामी ॲडव्होकेट परिमल फळे यांना ॲडव्होकेट सागर गायकवाड, ॲडव्होकेट अभिनव पालवे, ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी, ॲडव्होकेट डोके, ॲडव्होकेट लांडगे, ॲडव्होकेट आशिष पोटे आणि अक्षय कुलट यांनी सहाय्य केले। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।